नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. एकल महिलांची सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसेच त्यांच्या अपत्यांचं संगोपन आणि शिक्षण यासाठी शासन स्तरावर अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक धोरण राबविण्याची गरज असल्याचे सांगून एकल महिला या शब्दाऐवजी सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्णांगिनी हा शब्दप्रयोग वापरावा असं मत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी व्यक्त केलं. महिला आणि बालविकास विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीनं आयोजित एकल महिला धोरणे विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, एकल महिला प्रतिनिधी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महिला आणि बालविकास समिती सभापती ऐश्वर्या अजय चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती, मुलींचे उच्च शिक्षण आणि बालविवाह निर्मूलन या विषयावर भर दिला. समाजातील बदलांसाठी मुलीचं किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यातील बालविवाहाचं प्रमाण टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी बोलताना सभापती ऐश्वर्या चव्हाण यांनी एकल महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचं आश्वासन दिलं. केवळ योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेनं कार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी रेखा काळम यांनी केलं. या कार्यक्रमास प्रकल्प संचालक डॉक्टर स्मिता पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी कार्यशाळेत प्राप्त झालेल्या सूचना आणि अभिप्राय राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली. परभणी महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियान विभागामार्फत तसेच प्रभावती सफाई अभियान फाउंडेशनच्या वतीनं शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीस महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ महापौर सय्यद इक्बाल, आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. रॅलीनंतर आयोजित कार्यक्रमात आयुक्त नितीन नार्वेकर यांनी नागरिकांनी घरगुती कचरा घंटागाडीतच टाकण्याचं आवाहन केलं. व्यापाऱ्यांनी आपला कचरा डस्टबिनमध्ये साठवून तो घंटागाडीमध्ये द्यावा, तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बोलताना महापौर सय्यद इक्बाल म्हणाले, आता नागरिकांना एक नम्र आव्हान आहे की लोकांनी आता कचरा कुठे उघड्यावर टाकू नये, जेणेकरून महानगरपालिकाने त्याने सहकार्य करावं आणि आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर करण्याकरिता त्यांनी पण एक पाऊल पुढे घ्यावं. आता होत काय की आम्ही पण कचरा उचलतो, आमची जे महानगरपालिकाचे कर्मचारी दररोज ते आपलं काम करतात आणि लोकांना अशी सवय झालेली की प्रत्येक दिवशी त्यांनी जर कचरा उचला अवघ्या एका तासामध्ये परत तिथं टाकतात. त्यांना सर्व लोकांना एक नम्र आव्हान आहे की आता कचरा उघड्यावर टाकू नये आणि आपल्या परभणी शहराला त्यांनी सहकार्य करावे. यावेळी मुख्य स्वच्छता व्यवस्थापक करण गायकवाड, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नपारखे, श्रीकांत कुरा, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदन तसेच डॉक्टर राहुल आंबेगावकर, शंकर अजेगावकर, नगरसेवक मोहम्मद नईम, डॉक्टर केदार कटिंग, रितेश जैन, आरोग्य अधिकारी कल्पना सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज मंगळवारी शेवटचा दिवस असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शेतकरी भवनातील कार्यालयात दिवसभर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध गटातून अनेक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले असून शेवटच्या दिवशी राजकीय आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश वाडपूरकर, आमदार रत्नाकर गुट्टे, भावना नखाते, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, कदम गंगाधर वामनराव,
पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, राजेंद्र लहाने, आमदार राजेश विटेकर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, आमदार चंद्रकांत नवघरे, राजेश पाटील, माजी खासदार शिवाजी माने, संतोष बोबडे, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, उपमहापौर गणेश देशमुख, शमशेर वरपुडकर, विजय जामकर, शिवाजी भरोसे, खासदार रामराव वडकुते, आमदार सईद खान, अजित वरपुडकर, मीनाताई वरपुडकर, प्रेरणा वरपुडकर, भावना बोर्डीकर, मिलिंद सावंत, स्वराजसिंह परिहार, भगवान वाघमारे, रामभाऊ घाडगे यांच्यासह इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान खासदार संजय जाधव, आमदार सईद खान हे देखील उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी समर्थकांच्या उपस्थितीत तर लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणूक कार्यालय परिसरात मोठी उपस्थिती दर्शवली. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी नियोजित तारखेला होणार असून त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.